नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत धनुराशीबद्दल आणि येणाऱ्या अक्षय तृतीयापासून सुरू होणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भाग्य बदलणाऱ्या योगाबद्दल, काळाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही प्रश्न असतील, तुम्हाला मार्ग मिळत नसेल, कर्ज खूप झालं असेल, आरोग्याच्या समस्या असेल, नोकरी व्यापारात प्रगती होत नसेल, पैसा टिकत नसेल, नात्यात गोंधळ असेल किंवा लग्न जमत नसेल किंवा कुठेतरी अडथळे येत असतील किंवा कुठेतरी अडचणी येत असतील, व्यवस्थित कामं होत नसतील किंवा स्वप्न पूर्ण होत नसतील, इच्छा पूर्ण होत नसतील, तर तुम्ही सुद्धा तुमची पत्रिका नक्की तपासून बघावी. आणि ही पत्रिका आम्ही तुमच्यासाठी तपासू, त्यातले दोष तुम्हाला सांगू, दोष असतील तर कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्या याबद्दल सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन देऊ. पुढे काय करावं, कसं पुढे जावं याबद्दल सांगू. यासाठी तुम्ही दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर 9270203177 या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त शुभ दिवस नाही, तर हा असा क्षण आहे जिथून तुमच्या आयुष्यातील नशिबाची दिशा बदलू शकते. आणि धनुराशीसाठी हा काळ घेऊन येतो आहे भाग्याची साथ, नवीन संधी आणि एक मोठी प्रगती. धनुराशीच्या लोकांनो, तुमचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या काळात गुरुची स्थिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गुरु तुम्हाला भाग्याची साथ देईल, शनी तुमच्या मेहनतीचे फळ देईल, राहू केतू अचानक संधी निर्माण करतील, यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील, नवीन मार्ग मिळतील आणि तुमचं नशीब चमकू शकतं. धनुराशीचे लोक स्वभावाने ऑप्टिमिस्टिक असतात, पण या काळात अति आत्मविश्वास टाळा, मोठे निर्णय घाईत घेऊ नका, रिस्क घेण्याआधी विचार करा, कारण ओव्हर कॉन्फिडन्समुळे चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात. मित्रांनो, धनुराशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला ठरू शकतो, इन्कम सुद्धा वाढू शकते, नवीन अर्निंग सोर्स मिळू शकतो, बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो, पण सेव्हिंगवर लक्ष द्या, अननेसेसरी खर्च टाळा. या काळात तुमच्या नात्यामध्ये सकारात्मक बदल दिसतील, कुटुंबात आनंद वाढेल, मित्र आणि जवळच्या लोकांची साथ मिळेल, पण वेळ न दिल्यामुळे काही तक्रारी येऊ शकतात. या काळात तुमचं मन पॉझिटिव्ह राहील, मोटिवेशन वाढेल, नवीन गोष्टी करण्याची इच्छा वाढेल, पण फोकस मेंटेन करणं गरजेचं आहे. अक्षय तृतीयापासून जर तुम्ही काही उपाय केले तर खूप तुम्हाला फायदा होईल. गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा जप आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा जप हे तुम्हाला लाभदायक असू शकतं. हा काळ नवीन सुरुवातीसाठी अत्यंत उत्तम आहे. नवीन बिझनेस सुरू करू शकतात, करिअर ग्रोथ वाढेल, शिक्षणात प्रगती होईल. जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुम्हाला पुढे नेईल. धनु राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी लकी ठरू शकतो. आत्मविश्वास ठेवा, पण संयम सोडू नका आणि योग्य संधी ओळखा, कारण अक्षय तृतीयापासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्याला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो. हा व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. सविस्तर मार्गदर्शनासाठी व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.